नमस्कार, स्वागत आहे तुमचं मिनी फूड व्लॉग मराठीमध्ये। आज आपण बघणार आहे मटर पनीरची रेसिपी। चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया। त्याच्यासाठी घेतलेले आहेत मी टमाटर 3, 5 कांदे मध्यम आकाराचे। टमाटर मी स्वच्छ धुवून त्याची हुबे काप करून घेतलेले आहेत। कांदे पण आपण चिरून घेऊया, त्याचे पण आपल्याला हुबेच काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे कांदे वगैरे व्यवस्थित भाजले जातील, कांदे टमाटर एकत्र। पहिल्यांदा मी कांदे भाजून घेणार आहे, तर कांद्याचे आपण हुबे काप करून घेऊया। कांदे आपले चिरून होत आलेले आहेत, ते बाजूला ठेवून देऊया। त्याच्यानंतर मी आल्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 10 ते 12 काजू घेतले आहेत। भांड्यात पहिल्यांदा मी तेल घालून कांदे त्यात भाजून घेणार आहे। नॉर्मली भाजून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत। त्याच्यानंतर त्यामध्ये मी टमाटर ॲड करणार आहे। टमाटर कांदे आता व्यवस्थित भाजून घेणार आहे। टमाटर आपल्याला मऊ होईपर्यंत तो भाजायचा आहे। त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवली होती आणि मी आलं लसूण टाकलं होतं, ते दाखवायचं विसरून गेले। त्याच्यानंतर घालणार आहे मी काजू। हे सर्व वाटण जे आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून ते बाजूला एक 5 मिनिटं लागतात भाजायला, आणि त्यानंतर ते बाजूला ठेवून देऊया आपण। त्यानंतर मी घेतलेले 200 ग्रॅम पनीर, 1 वाटी मटार। पनीरचे मी काप करून घेणार आहे। तुम्हाला ज्या करत हवे असतील त्या करत तुम्ही घेऊ शकताय। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, कढई आपली गरम होते। तोपर्यंत जे वाटण होतं ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेत आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये मी तेल घातलेलं होतं, तेलामध्ये मी पनीर सोडणार आहे। पनीर नॉर्मली मी फ्राय करून घेणार आहे। पनीर आपलं फ्राय झालेलं आहे, मी इतकंच फ्राय करून घेणार आहे, जास्त फ्राय नाही करणार। काढून घेऊया आपण एका बाउलमध्ये। पनीर काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटर फ्राय करून घ्यायचे आहेत। तेलामध्ये आता मटर टाकून घेऊया, मटर पण फ्राय करून घेऊया। 1-2 मिनटात मटर व्यवस्थित फ्राय होतात। मटर पण एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच्यात काही खडे मसाले घालूया। 2 छोटे तुकडे दालचिनीचे, 4 मिरी, 2 लवंग आणि 2 तमालपत्र आहेत। मी तेल काही काढलेलं नाही आहे, त्याच तेलात मी टाकलेलं आहे खडा मसाला। खडा मसाला भाजल्यानंतर आपण ते वाटण घालून घेणार आहे। वाटण व खडा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी मिक्सरचं भांडं धुवून घातलेलं आहे, त्यामध्ये 1.5 चमचा चटणी घातलेली आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता, जेवढी पाहिजे तेवढी। मी 1.5 चमचा मला बास होते। अर्धा चमचा हळद व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनटं त्याला शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहे। पनीर नंतर मटर घालणार आहे। पनीर मटर व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आपल्याला। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दुधाची साय घालायची आहे। 2 ते 3 चमचे साय घालायची आहे, परंतु माझ्याकडं नाही आता, थोडीशीच आहे, तेवढीच मी घातलेली आहे। तुम्ही असली तर 2 ते 3 चमचे त्यात ॲड करा, ग्रेव्हीला क्रीमीपणा येतो। त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात आणखी थोडंसं पाणी घालून त्यामध्ये ॲड केलेलं आहे। गरम मसाला 1 ते 1.5 चमचा होता, तो घातलेला आहे मी। बघूया आपलं पनीर शिजलेलं आहे काय। एक 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर व्यवस्थित पनीर शिजलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आणि अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका।